नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी तंत्र पदविका मराठी माध्यम प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कृषी पदविका तंत्र पदविका अभ्यासक्रम ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत. तर आज आपण त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला निम्न स्तर कृषी शिक्षण विद्याशाखा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम 2 वर्ष मराठी माध्यममध्ये आहे. तर त्याचं हे प्रवेश सूचना आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कार्यक्षेत्र अंतर्गत शैक्षणिक सत्र 2026-27 मधील कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम 2 वर्ष मराठी माध्यम प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे. तर त्याचा अभ्यासक्रम व प्रवेश पात्रता. कृषी तंत्र पदविका मराठी माध्यम कालावधी 2 वर्ष. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत निकृष विद्याशाखेचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2026-27 मधील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक प्रवेश माहिती पुस्तिका तसेच अर्ज भरण्याची लिंक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संकेतस्थळ ला या साईटवर https://www.pdkv.ac.in यावर दिनांक 2/6/2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी अवलंबायची कार्यपद्धती. उमेदवाराने www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची लिंक दिनांक 1/7/2026 पर्यंत उपलब्ध राहील. यानंतर प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसेल. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने पासपोर्ट आकाराचे सध्याचे रंगीत छायाचित्र, उमेदवाराची स्वाक्षरी, संबंधित मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावीत. प्रवेश अर्ज किंवा कागदपत्र स्वतः इतराद्वारे टपाल आणि कुरिअरने कार्यालयाला पाठवू नये. प्रवेश अर्ज भरतेवेळी प्रवेश शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे भरावेत. प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी भरावयाचे शुल्क: खुल्या प्रवर्गाकरिता 500 रुपये, आरक्षित प्रवर्गाकरिता 250 रुपये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य. प्रवेश क्षमता, आरक्षण इत्यादी सविस्तर तपशिलाचा अंतर्भाव असलेले कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम 2 वर्ष मराठी माध्यम प्रवेश माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र 2026-27 उपरोक्त संकेतस्थळावर 2 जून 2026 पासून उपलब्ध आहे. आता आपण पाहणार आहे ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम टाइम टेबल 26-27. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात 2 जून 2026 पासून होत आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज व त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेले कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायचा अंतिम दिनांक आहे 1 जुलै 2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. तात्पुरता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 3 जुलै
2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. ऑनलाईन हरकत निवारण नोंदणीचा अंतिम दिनांक 4 ते 7 जुलै 5:30 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. हरकत निवारण समितीची बैठक 9 जुलै. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 13 जुलै. जिल्हानिहाय व विद्यालयनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 14 जुलै. पहिल्या प्रवेश फेरीच्या जिल्हानिहाय वाटप यादीची प्रसिद्ध दिनांक 16 जुलै. संबंधित विद्यालयात उपस्थित राहून प्रवेश घेण्याचा अंतिम दिनांक 17 ते 18 जुलै सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी रूपांतरासह जिल्हानिहाय 22 जुलै सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. संबंधित विद्यालयात उपस्थित राहून प्रवेश घेण्याचा अंतिम दिनांक 23 ते 24 जुलै सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. वर्ग सुरू होण्याचा दिनांक 27 जुलै 2026 पासून. विदर्भ स्तरीय गुणवत्ता यादीनुसार घटक विद्यालय स्तर विद्यापीठ स्तरावर भरावयाच्या रिक्त जागांच्या तपशिलाची संकेतस्थळ प्रसिद्धी 28 जुलै सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. रिक्त जागा गळिता स्थळ प्रवेश फेरी विद्यापीठाचे घटक कृषी तंत्र विद्यालय स्तरावर 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कृषी पदविका फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र पाहणार आहोत. टीसी पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी, ज्यांचं शिक्षणामध्ये गॅप असेल त्यांना गॅप सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, सध्या काढलेला फोटो, स्कॅन केलेली साईन, चालन, डिजिटल 7/12/2025, 26-27 करंट इयर, डिक्लेरेशन अपेंडिक्स C, ईमेल ID पाहिजे, स्वतःचा मोबाईल नंबर पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, या कोर्स ॲग्रिकल्चर डिप्लोमा कृषी पदविका करण्याचे फायदे. तर पहिला फायदा आहे सरकारी नोकरीच्या संधी. यामध्ये आपण कृषी सहाय्यक चे पेपर देऊ शकतो, कृषी सेवक, ग्राम विकास व कृषी विभागातील विविध पदे, म्हणजे याच्यामध्ये ग्रामसेवक सुद्धा येतो. कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्रामधील पदे, कृषी क्षेत्रातील भरतीमध्ये प्राधान्य मिळू शकते. खाजगी क्षेत्रात नोकरी, बियाणे व खत कीटकनाशक कंपन्या, ॲग्री बिझनेस कंपन्या, फूड प्रोसेसिंग उद्योग, डेअरी, हॉर्टिकल्चर आणि कृषी सेवा क्षेत्रात रोजगार. स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. कृषी सेवा केंद्र, नर्सरी, रोपवाटिका, शेळी पालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती, कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग. आधुनिक शेतीचे ज्ञान मिळते. पीक व्यवस्थापन, मृदा परीक्षण, सिंचन व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या शेती करताना होऊ शकतो. पुढील शिक्षणाची संधी, या डिप्लोमा केल्यानंतर BSc ॲग्रिकल्चर करू शकतात, हॉर्टिकल्चर, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, डेअरी टेक्नॉलॉजी यासारख्या अभ्यासक्रमासाठी पाया मजबूत होतो. वाढते करिअर क्षेत्र, आज कृषी क्षेत्रात ड्रोन, स्मार्ट सिंचन, फूड प्रोसेसिंग, ॲग्री टेक स्टार्टअप्स, सप्लाय चेन आणि कृषी उद्योजकता यासारख्या नवीन संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी पदविका, तंत्र पदविका अभ्यासक्रम याचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि याबाबत आपण माहिती पाहिलेली आहे. आणि जे तुमच्या ओळखीचे 10वी पास विद्यार्थी मित्र असणार त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा. आणि आपले जे काही जवळचे मित्र असणार त्यांना सुद्धा सांगा फॉर्म भरण्यासाठी, ज्यांना ॲग्रिकल्चर या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना. आणि आय होप मला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ओनली GK GS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.